नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक माझ्याकडे व्हॉट्सॲपवरती छान पोस्ट आली आहे, ती वाचून दाखवते. शीर्षक आहे अबलख. रत्तीवाल्या गणूकाकांचा मुलगा रघु. त्याच्याकडेच निघालो आहे. माझ्यापेक्षा 2-1 वर्षांनी लहान असेल. लकडी पुलापाशी गणूकाकांचं छोटंसं खोपटं होतं. गणूकाका शेवटपर्यंत कधी अख्खे दिसलेच नाही. पेपरच्या निगुतीनं बांधलेल्या ढिगाऱ्यामागे गणूकाकांचा चेहरा तेवढा दिसायचा. विरळ केस, भिंगेरी चष्मा, पुढे आलेले दात आणि त्यातून दिसणारं सहज हास्य. गणूकाकांचा चेहरा अजूनही आठवणींच्या पानात तसाच. शेवटी दुकानातच गेली. गणूकाका आमच्या बाबांचे शाळेपासूनचे मित्र. परिस्थिती हलाखीची. शनिवारात एक खोलीची जागा. गणूकाकांचं निम्म आयुष्य लकडी पुलावरच गेलं असावं. लहान असताना रद्दीवाले असं एकदा मी गणूकाकांविषयी बोलल्याचं आठवतंय. बाबांनी फोडून काढलं होतं मला. रद्दीवाले नाही, गणूकाका म्हणायचं बाबांनी बजावलेलं. जिभेला चांगलं वळण असं सहज लागलेलं. एकदा बाबांच्या बरोबर मी गणूकाकांकडे गेलो होतो. बरा सापडलास, हे घे, जिम कॉर्बेटचं पुस्तक आहे, कुणीतरी कुणाला तरी प्रेझेंट दिलेलं. त्या टोणग्यानं हातही लावला नाही आहे, तसंच दिलं रद्दीत टाकून. मी खुश झालो. तिथल्या तिथं आधीची अर्पणपत्रिका खोडून माझं नाव टाकलं. खूप भारी वाटलं. खरं सांगू, सेकंड हँड असं काही वाटायचंच नाही तेव्हा. पुढं पुढं हे रुटीन झालं. गणूकाकांचं दुकान हा माझा रविवारचा अड्डा झालेला. दुकानाबाहेरची खुर्ची माझं समाधीस्थान. वाटेल ते वाचायचो. चांदोबा, किशोर, चंपक, चाचा चौधरी, पु ल, वपू, देसाई, जीए, मिरासदार सगळी मंडळी भेटायची. नॅशनल जिओग्राफिक, आरडीचे गुळगुळीत पानांचे अंक सापडायचे. कितीही मोठा लेखक असो, कितीही चांगलं साहित्य असो, रद्दीच्या दुकानाची वारी कुणाला चुकत नाही. रद्दीच्या दुकानातून जे पुन्हा विकलं जातं ते अस्सल साहित्य. साहित्याला खरं देव पण रद्दीच्या दुकानातच येत असावं. मला अजूनही तसंच वाटतं. काय सांगत होतो? गणूकाकांच्या दुकानात माझ्यासाठी एक खास कप्पा असायचा. आठवडाभरातली मला आवडणेबल रद्दी गणूकाकांनी तिथे ठेवलेली असायची. अधाशासारखी मी ती वाचून काढायचो. फारच आवडलं तर घरी घेऊन यायचो. उरलेलं मग फायनली रद्दीत जायचं. एकदा गणूकाकांकडे वाचत बसलो होतो. कौत्या, तुझ्या मागच्या वर्षीच्या क्लासच्या वह्या आमच्या रघुला देत जा जरा. जुनी पुस्तकं गाईड इथनं देतोस मी. क्लास परवडत नाही रे. तुझ्या पापुसास बोलू नको हे. मी बोललोच. बाबा मला घेऊन गणूकाकांकडे गेले. गण्या, माजलास काय रे साल्या? परका झालो का रे मी तुला? तुझ्या रघुला टिळक रोडवर कुलकर्णी क्लासला जायला सांग उद्यापासून. फी भरून आलोय मी त्याची. चुकली केल्याचा मनापासून आनंद झाला होता मला. बहुधा शेवटचाच. रघु तसा बुद्धीनं यथातथाच. धंद्यात डोकं भारी चालायचं. कुठली रद्दी रद्दी आहे, कुठल्या रद्दीला सेकंडमध्ये सोन्याचा भाव आहे हे त्याला बरोबर कळायचं. कसा बसा 12वीपर्यंत शिकला आणि धंद्याला लागला. वर्षभरात गणूकाका गेले आणि रघुचा रघुशेठ झाला. तसाच हसमुखराय चेहरा, बोलया स्वभाव. इलेक्ट्रॉनिक काट्यावर अचूक वजन करायचा. चोख भाव, हिशोबाला पक्का. दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं, मासिकांचं प्रदर्शन. रद्दीवालं गिऱ्हाईक बाहेर घुटमळायचंच. जाताना एखादं पुस्तक घेऊन जायचं. गिऱ्हाईकांची वाढती मांदी आली. तरीही रद्दीच्या दुकानात बसत असला तरीसुद्धा रघुचं डोकं भारी चालायचं. नव्या पिढीतला आळस त्यानं अचूक टिकला. 2 पुरं हाताशी घेतली, एक सेकंड हँड टेम्पो घेतला. वार लावून एक एरिया कव्हर करतो. सोसायटीच्या चेअरमनशी आधीच बोलून ठेवतो. नोटीस बोर्डावर तारीख, वार, वेळ लिहून ठेवतो.
भरभरून रद्दी गोळा करतो. एकदम कडक जोरात धंदा चालतोय. 10 पोरं, 3 टेम्पो, वेबसाईटही काढली आहे. ऑनलाईन बुकिंग घेतो. सेकंड पुस्तकांची लिस्ट अपलोड करतो. भांबुर्ड्यात 800 स्क्वेअर फुटाचं गोडाऊन आहे स्वतःचं. आता स्वतःचं नवीन ॲपही डेव्हलप करतोय. आम्ही बसलोय फक्त 10 ते 6 पाट्या टाकत. आमच्या डिग्र्यांना रद्दीत सुद्धा भाव मिळत नाही. आपला माणूस पुढे चालला की थोडंसं जेलस फील होतंच. तरीही त्याहून जास्त कौतुकच वाटतं. रघु आजही मला तितकाच जवळचा आहे. रद्दी टाकायला मी अजूनही लकडी पुलावर जातो. माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तकं चाळतो. फोटोतल्या गणू काकांना भेटतो. मजा येते. आज घरी आलो. जिन्यावरच तुतारी ऐकू आली. चिरंजीवांनी भोकाड पसरलेलं. त्याचं सायन्सची वर्कबुक गायब झाली होती. अख्खं घर उलटं करून झटकलं. नाही म्हणजे नाही सापडलं. टेक्स्टबुक असतं तर नवीन आणता आलं असतं. आता चिरंजीवांचा अगदी वरचा सा लागलेला. दारावरची बेल वाजली. खरं म्हणजे अशा वेळी पाहुणा मनापासून नकोसा वाटतो. नाईलाजानं दार उघडलं. बाहेर रघुनाथ उभे, सायन्सच्या वर्कबुक सकट. साक्षात प्रभू रामचंद्र दिसले मला रघुनायकात. काय दादा, टाइम्सच्या रद्दीत ही वही टाकली काय? मला वाटलंच मनाचे वांदे झाले असणार. मनुशेठ, हे घ्या तुमचं वर्कबुक आणि हे अजून सरप्राईज. हॅरी पॉटर बुक आणलंय तुमच्यासाठी. असं नवीनच आहे. हां, वाचा. चिरंजीव हॅरी हॅरी करायला लागले. दुकान बंद करून घरी जायच्या आधी रघु माझ्याकडे आलेला. मस्त गप्पा झाल्या. रघ्या जेवूनच गेला घरी. रघु अगदी गणू काकांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. फक्त पैशाचं गणित मात्र व्यवस्थित जमवलंय. 4 खोल्यांचा ब्लॉक आहे एकलव्यपाशी. गणू काका असते तर खरंच खुश झाले असते अगदी. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आठवणीनं आलेला रघु. पैसे देऊन पुस्तक विकत घेतलं. माझी सही घेतली. डोळे मिचकवत म्हणाला, दादा, पैसे देऊन विकत घेतलेलं हे पहिलंच पुस्तक. नंतर फोनही केला. पुस्तक आवडलं म्हणाला. मागच्या रविवारची गोष्ट. दुपारी शेषशाही मोडात बिनघोर घोरत होतो. जाग आली. डोळे उघडले. पतिव्रतेसारखी ही चहाचा कप घेऊन उभी. माझा बादशाह अकबर झालेला. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मी सुरसुरू लागलो. पुढच्या वाक्यानं स्वर्गातून थेट पुण्यात. गिळा लवकर तो, उगाच गळे काढू नका, गार होईल तो चहा. ही गरम. एकदम चिरंजीवांची आठवण झाली. राजकुमार कुठे आहेत? ते लकडी पुलापाशी गेलेत. रघुनायकांच्या सरस्वती भंडारात वाचनासाठी. मला भरून आलं. माझी जीन्सची पॅन्ट पोरानं वापरावी तसं. हा वारसा चालवतात चिरंजीव. आम्ही धन्य झालो. वाचाल तर वाचाल. थँक्स रघु. काल अचानक प्रभूचा फोन. दादा, तुमचं कथुली काल रद्दीत आलं. माझा लिखाणाचा भाव एकदम उतरला आणि चेहराही. ऐका तर, पुन्हा लगेच विकलंही गेलं 70%. मी खुश. क्षणभर वपू झाल्यासारखं ग्रेट वाटलं. नंतर लगेच जाग आली. शेवटी रघु म्हणतो तेच खरं. आजच्यासाठी आनंदानं जगायचं. उद्याची काळजी न करता. आज संपला की शेवटी प्रत्येकाच्या नशिबी रद्दीच. आज कधी संपणारच नाही असा अंधविश्वास बरोबर घेऊन मी रघुच्या दुकानी निघालो. तुम्ही येताय का? चला तर मग. खरंच किती छान पोस्ट आहे ना. आणि खरंच अशी माणसं, म्हणजे मला सुद्धा, मी शिक्षिका पेशाने आहे, त्यामुळे माझे असे कित्येकदा अनुभव आहेत की 12वीपर्यंत कशी बशी शिकणारी मुलं पण आयुष्यात खूप काही मोठी होऊन जातात. खूप पैसे कमवायला लागतात, खूप यशस्वी होतात. आणि असं वाटतं, अरे शाळेत काहीच न करणारी ही मुलं कशी इतकी चांगली झाली. पण असतात अशी माणसं. खूप छान पोस्ट आहे. लेखक माहीत नाही कोण आहे.
अज्ञात आहे, पण जे कोणी असतील खूप खूप धन्यवाद त्यांचे. तर पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती भेटूच या. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सबस्क्राईब, म्हणजे पुढच्या पुढच्या गोष्टी ऐकायला मिळतील तुम्हाला. धन्यवाद.